Standard 6, Subject Science. Exercise of chapter number 3, Diversity in Living Things and their classification. Question number 1, match the pairs म्हणजे जोड्या लावा. A. Amphibian म्हणजे उभयचर. A frog is amphibian. Vertebrate म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. A monkey is vertebrate. With scales. A snake have scales. Question number 2, who is the odd one out म्हणजे गटात न बसणारा शब्द शोधा. A. फंगस, मशरूम, क्रायसॅन्थेमम, स्पायरोगायरा. क्रायसॅन्थेमम म्हणजे शेवंती ही सपुष्प वनस्पती आहे आणि ह्या तीन. बी. मँगो, बनियान, पाम अँड चिकपी. मँगो आंबा, बनियान वड, पाम म्हणजे उंच वाढणारे झाड, चिकपी म्हणजे काबुली चना. पाम ह्या झाडाला फांद्या नसतात म्हणून पाम हे वेगळे आहे. ग्रेप, ऑरेंज, लेमन अँड हिबिस्कस. ग्रेप इज वाईन म्हणजे द्राक्षाचा वेल असतो. ऑल रिमेनिंग 3 आज शरब्स. डी. सनफ्लावर, बनियान, जवार अँड बाजरा. बनियान ट्री इज पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक वनस्पती आहे. सनफ्लावर, जवार अँड बाजरा आर ॲन्युअल. ई. गोवा, रॅडिश, कॅरेट अँड बीटरूट. गोवा इज फ्रूट अँड रॅडिश, कॅरेट, बीटरूट आर रूट्स. एफ. डिअर, फिश, मॅन अँड वर्म्स. फिश इज ॲक्वेटिक ॲनिमल अँड डिअर, मॅन, वर्म्स आर टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर ॲनिमल्स आहेत. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज डिफरन्सेस म्हणजे फरक स्पष्ट करा. ए. फ्लावरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्स बिअर फ्लावर्स. फ्लावरिंग म्हणजे सपुष्प वनस्पती. नॉन फ्लावरिंग प्लांट्स डू नॉट बिअर फ्लावर्स. नॉन फ्लावरिंग प्लांट्सला फुले येत नाहीत. फ्लावरिंग प्लांट्स हॅव रूट्स, स्टेम, लीव्ज एक्सेट्रा. फ्लावरिंग वनस्पतींना सर्व अवयव असतात. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हॅव रूट्स, स्टेम, लिव्हिंग, लीव्ज एक्सेट्रा. अपुष्प वनस्पतींना सर्व अवयव असतीलच असे नाही. फ्लावरिंग प्लांट्स बिअर फ्रूट्स विथ सीड्स. सपुष्प वनस्पतींना फळे आणि बिया येतात. नॉन फ्लावरिंग प्लांट्स डू नॉट बिअर फ्रूट्स विथ सीड्स. नॉन फ्लावरिंग प्लांट्सला फळे आणि बिया येत नाहीत. फ्लावरिंग प्लांट्स आर मोर इव्हॉल्व्ड. सपुष्प वनस्पती ह्या विकसित असतात. नॉन फ्लावरिंग प्लांट्स आर नॉट मच इव्हॉल्व्ड. अपुष्प वनस्पती विकसित नसतात. बी. अ ट्री अँड अ श्रब. अ ट्री ग्रोज टॉल. वृक्ष उंच वाढतात. अ श्रब डज नॉट ग्रो टॉल. वृक्षाच्या तुलनेत झुडपे हे लहान असतात. अ ट्री इज लार्ज इन साईड. वृक्ष डेरेदार असतात. अ श्रब इज स्मॉल इन साईज. झुडपे हे आकाराने लहान असतात. ट्रीज आर पेरेनियल. वृक्ष बहुवार्षिक असतात. श्रब्स आर ॲन्युअल ऑर बायनियल. झुडपे वार्षिक किंवा द्विवार्षिक असतात. ट्रीज गिव्ह आउट ब्रांचेस ॲट सम हाईट. फॉर एक्झाम्पल मँगो, जॅकफ्रूट, नीम. वृक्षांना ठराविक अंतरानंतर फांद्या फुटतात. श्रब गिव्ज आउट ब्रँचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड लेवल. एक्झाम्पल ओलिएंडर, लँटेना. झुडपांना जमिनीपासूनच फांद्या फुटायला सुरुवात होतात. उदाहरणार्थ कनेर, घाणेरी. बी. क्वेश्चन सी, व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय, इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय. व्हर्टिब्रेट्स हॅव अ व्हर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा. व्हर्टिब्रेट्स प्राण्यांना पाठीचा कणा असतो. इनव्हर्टिब्रेट्स डू नॉट हॅव अ व्हर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी. इनव्हर्टिब्रेट्स अपृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा नसतो. व्हर्टिब्रेट्स हॅव वेल फॉर्म्ड ऑर्गन्स. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पूर्ण विकसित इंद्रिय असतात. इनव्हर्टिब्रेट्स डू नॉट हॅव वेल फॉर्म्ड ऑर्गन्स. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये अवयवांचा विकास झालेला नसतो. व्हर्टिब्रेट्स आर इव्हॉल्व्ड ॲनिमल्स. व्हर्टिब्रेट्स प्राणी पूर्ण विकसित असतात. फॉर एक्झाम्पल फिश, स्नेक, बर्ड्स, फ्रॉग, मॅन. इनव्हर्टिब्रेट्स आर प्रिमिटिव्ह ॲनिमल्स. अपृष्ठवंशीय प्राणी अविकसित असतात. फॉर एक्झाम्पल अमिबा, स्नेल, इन्सेक्ट, अर्थवर्म. क्वेश्चन नंबर 4, ट्रू ऑर फॉल्स.
चुकी बरोबर ते सांगा. A. The snail is an aquatic animal. False. Snail is a terrestrial animal. B. Amphibians can live in air and in water. False. Amphibians can live in land and in water. C. The function of the brain is well developed in vertebrate animal. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मेंदू हा पूर्ण विकसित झालेला असतो. इट इज ट्रू. यस, द अमिबा इज अ मल्टीसेल्युलर ॲनिमल. फॉल्स, अमिबा इज अ युनिसेल्युलर ॲनिमल. क्वेश्चन नंबर 5. राईट 2 नेम्स ऑफ ईच ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. मँगो, रोज. बी. अ नॉन फ्लावरिंग प्लांट्स. फर्न, मशरूम, फंगस. सी. A tree, banyan tree, mango tree. D. A shrub, hibiscus, lantana, oleander. E. A creeper, pumpkin vine, grapes vine, cucumber vine. And annual plants, annual म्हणजे वार्षिक, 1 वर्ष जगणाऱ्या वनस्पती. Wheat, ज्वार, बाजरा. जी. बायनियल प्लांट्स, द्विवार्षिक वनस्पती. बीटरूट अँड रेडिश. एच. पेरेनियल प्लांट्स, मँगो ट्री, बनियान ट्री. क्वेश्चन नंबर 6. राईट आन्सर टू द फॉलोइंग. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ए. व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्लांट्स. वनस्पतींचे अवयव कोणते. रूट, स्टेम्स, लीव्ज, फ्लावर्स अँड फ्रुट्स आर द पार्ट्स ऑफ द प्लांट्स. पाने, फळे, मुळे, खोड हे वनस्पतींचे अवयव आहेत. क्वेश्चन नंबर बी. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ रूट. मुळाचे अवयव कोणते, मुळाचे कार्य काय आहे. फंक्शन ऑफ रूट्स आर रूट होल्ड द सॉइल फर्मली. वनस्पतींची मुळे माती घट्ट धरून ठेवतात. सेकंड, ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल इज डन बाय रूट. वनस्पतींची मुळे जमिनीतील पाण्याचे आणि पोषक द्रव्यांचे शोषण करतात. थर्ड, रूट्स ट्रान्सपोर्ट द ॲब्सॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट टू द स्टेम. वनस्पतींची मुळे जमिनीतून जे पाणी आणि पोषक द्रव्ये शोषून घेतलेली आहेत ती खोडापर्यंत पोहोचवतात. फोर, सम मॉडिफाईड रूट्स स्टोअर फूड इन देम. फॉर एक्झाम्पल कॅरट अँड रॅडिश. गाजर आणि मुळ्यासारखे काही मुळे हे अन्न साठवण्याचे काम करतात. रूट्स सपोर्ट द प्लांट्स. मुळे हे वनस्पतींना आधारसुद्धा देतात. क्वेश्चन नंबर सी. वाय इज इट नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. सजीवांचे वर्गीकरण करणे हे का आवश्यक आहे. देअर इज वास्ट डायव्हर्सिटी अमॉंग द लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट ऑन द अर्थ. ह्या वनस्पतीवर खूप विविध प्रकारचे सजीव राहतात. फॉर आयडेंटिफिकेशन दिस लिव्हिंग थिंग्स अँड ऑल्सो फॉर स्टडिंग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ देम. त्या सर्व प्राण्यांची ओळख होण्यासाठी आणि त्या प्राण्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा क्लासिफिकेशनची आवश्यकता असते. वी नीड टू क्लासिफाय प्रॉपरली इन सायंटिफिक वे. आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या त्यांचे क्लासिफिकेशन आवश्यक असते. डी. व्हॉट आर द क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय द लिव्हिंग थिंग्स. सजीवांचे वर्गीकरण कोणत्या आधारे केले जाते. फर्स्ट, स्ट्रक्चर ऑफ द लिव्हिंग थिंग्स. त्या सजीवांची रचना कशी आहे यानुसार. सेकंड, डिफरंट ऑर्गन्स प्रेझेंट. त्या शरीररचनेमध्ये कोणकोणते इंद्रिय आहेत त्यांच्या फरकानुसार. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन देम. प्राण्यांमधील सर्व सजीवांमधील साम्य आणि भेदानुसार. अदर कॅरेक्टरिस्टिक. आणखी काही वैशिष्ट्ये असतात प्रत्येक सजीवांमध्ये वेगवेगळी त्यानुसार. अँड हॅबिटॅट्स. त्यांच्या रहिवासानुसार लिव्हिंग थिंग्सचे क्लासिफिकेशन केले जाते. ई. टेल सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रीपर. वेलांचे काही वैशिष्ट्य सांगा. क्रीपर म्हणजे वेल.
द क्रीपर हॅव व्हेरी फ्लेक्झिबल अँड ग्रीन स्टेम. वेलीला अतिशय लवचिक आणि हिरवे खोड असते. इट इज सॉफ्ट अँड दज कॅन नॉट गिव्ह सपोर्ट टू द प्लांट ऑन इट्स ओन. म्हणून मऊ आणि लवचिक खोडामुळे ते स्वतःला आधार देऊ शकत नाही. द क्रीपर देअरफॉर टेक द सपोर्ट ऑफ द नियर बाय ऑब्जेक्ट. वेली ह्या शेजारील कोणत्याही वस्तूचा आधार घेतात, कोणत्याही गोष्टीचा आधार घेतात. क्रीपर हॅव एरियल रूट्स, फॉर एक्झाम्पल मनी प्लांट्स. मनी प्लांट्स सारखे क्रीपर हे यांना हवेमध्ये मुळे येतात. स्प्रिंग्स लाईक ट्रेंड्रिल, फॉर एक्झाम्पल ककुंबर फॉर सच सपोर्ट. काही वेलींना आधारासाठी हवेमध्ये स्प्रिंगसारखे घटक असतात. सम क्रीपर स्प्रेड हॉरिझॉन्टली ऑन द ग्राउंड. काही वेली ह्या जमिनीवर सरळ पसरतात. क्वेश्चन एफ. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ हर्ब्स विथ 2 एक्झाम्पल्स. रोपट्यांची, हर्ब म्हणजे रोपटे, रोपट्यांची 2 उदाहरणे देऊन त्यांची वैशिष्ट्ये सांगा. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये. हर्ब्स आर शॉर्ट प्लांट ग्रोईंग टू द हाईट अबाउट 1 to 1.5 मीटर. रोपटे हे 1 ते 5 मीटरपर्यंत वाढते, ते अतिशय लहान असते. द स्टेम ऑफ द हर्ब आर फ्लेक्झिबल अँड ग्रीन. रोपट्यांचे खोड हे लवचिक आणि हिरवे असते. दे आर शॉर्ट लिव्ड. कमी कालावधीसाठी जगतात. दे सर्वाईव्ह फॉर अ फ्यू मंथ ऑर अ इयर ऑर 2. 1 किंवा 2 वर्ष किंवा काही महिनेच रोपटे जगतात. फॉर एक्झाम्पल हर्ब्स ऑफ फेनुग्रीक अँड पेरिविंकल. फेनुग्रीक म्हणजे मेथी आणि पेरिविंकल म्हणजे सदाफुली. जी. क्वेश्चन नंबर जी. ऑन द बेसिस ऑफ विच क्रायटेरिया विल यू क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल. कोणत्या गुणधर्माच्या आधारे, कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे आपण वनस्पती आणि प्राण्यांचे क्लासिफिकेशन करतो. क्रायटेरिया फॉर क्लासिफाईंग प्लांट्स. फर्स्ट, हाईट, उंचीच्या आधारे. शेप ऑफ स्टेम, खोडाच्या आधारे, खोडाच्या आकाराच्या, उंचीच्या आधारे. पिरियड ऑफ लाईफ सायकल, ती वनस्पती किती वर्ष जगते त्यानुसार. वेअर दे प्रोड्यूस फ्लावर्स ऑर दे आर नॉन फ्लावरिंग, फुले येण्यानुसार. अँड हॅबिटॅट, त्या वनस्पती कोणत्या भागामध्ये येतात त्यांच्या रहिवासानुसार क्लासिफिकेशन केले जाते. अँड क्रायटेरिया फॉर क्लासिफाईंग ॲनिमल्स. ॲनिमल्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू सेल स्ट्रक्चर, मल्टीसेल्युलर अँड युनिसेल्युलर. वर्टिब्रल कॉलम, वर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स. मेथड ऑफ रिप्रोडक्शन, त्यांच्या जन्म देण्याच्या प्रकारानुसार. अँड हॅबिटॅट, ते प्राणीच्या रहिवासानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. एच. व्हॉट प्रोटेक्ट्स द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते. सम ॲनिमल्स हॅव प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑन देअर बॉडी. काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कातडी असते. सम ॲनिमल्स हॅव अ लेअर ऑफ स्केल्स. काही प्राण्यांच्या शरीरावर खवले असतात. फॉर एक्झाम्पल फिश, स्नेक. सम लाईक टर्टल अँड टॉर्टाईज हॅव प्लेट्स. कासवासारख्या प्राण्यावर कठीण कवच असते. सम ॲनिमल्स शो बिहेवियर पॅटर्न दॅट प्रोटेक्ट्स देम. सम आर प्रोव्हाइडेड विथ हॉर्स, नेल्स और शार्प टीथ फॉर प्रोटेक्टिंग देमसेल्फ अगेन्स्ट देअर प्रेडेटर्स. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विविध प्राण्यांना विविध अवयव असतात. उदाहरणार्थ गाईला शिंगे असतात, काही प्राण्यांना सुळे असतात, काही प्राण्यांना अतिशय अणकुचीदार नखे असतात. क्वेश्चन नंबर 7. ड्रॉ फिगर्स. ड्रॉ द फिगर ऑफ अ प्लांट टू शो द पार्ट्स, नेमली द रूट, स्टेम अँड द लीव्स इन इट. The figure shown alongside in the slide is showing a parts of plant. Draw the figure in your notebook and give name.